तर मैत्रिणींनो, आज बघणार आहोत की आपण गावाकडच्या पद्धतीने खरवस वड्या कशा बनवायच्या। तर अशा पद्धतीने गाईचं जे चिकाचं दूध आहे ते येथे मी 2 लिटर येथे आणलेलं आहे बघा। आणि आता ह्याचं आपल्याला सुरुवातीला गरम करायला ठेवायचं आहे। 15 मिनिटं खाली एका भांड्यामध्ये पाणी ठेवा आणि नंतर जे वरचं दूध आहे ते एका दुसऱ्या भांड्यात ठेवा। अशा पद्धतीने 2 लिटर दूध मी वडी करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्याच्यावर एक 10 ते 15 मिनिटं तुम्ही झाकून ठेवा। तर बघू शकता अशा पद्धतीने 15 मिनिटं झालेले आहेत आणि आपलं दूध घट्ट झालेलं आहे। बघू शकता आपल्या चिकाच्या अशा सुंदर जी आहे वडी ती तयार झालेली आहे। आता त्याला खिसून पण दुसऱ्या पद्धतीची आपल्याला वडी बनवायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने जे काही चिकाचं दूध आहे ते आपण शिजवल्यानंतर अशा पद्धतीचं घट्ट असे वड्या तयार झालेल्या आहेत। आणि आता पुढची प्रोसेस सांगते। तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, आणि ह्या वड्या खूप सुंदर आणि छान लागतात आणि जर आपण व्यवस्थित केलं तर महिना 2 महिने तर टिकतात आणि वास वगैरे काहीच येत नाहीत आणि चविष्ट होतात। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की तयार करून बघा। तर म्हटलं चला आपल्याला माहिती आहे तर आपल्या मैत्रिणींना पण आपण हे सांगावं, त्यासाठी हा व्हिडिओ शूट केला आहे। तर बघू शकता मऊसूद ते वड्या असल्यामुळे पटकन खिसल्या जातात। अशा पद्धतीने मी पूर्णपणे खिसून घेतलेला आहे। मी 2 लिटर दुधाचं पूर्णपणे वड्या करणार आहे, त्यामुळे मी पूर्णपणे खिसणीच्या साहाय्याने खिसून घेतलेलं आहे। तुम्ही पण तुमच्याकडे जर चिकाचं दूध असेल तर अशा पद्धतीने तुम्ही चिकाच्या वड्या दुधाच्या बनवू शकता, खरवस वड्या। तर अशा पद्धतीने बघा आता परात पूर्णपणे भरलेली आहे, पूर्णपणे मी खिसून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला त्या सुंदर वड्या बनवायच्या आहेत मैत्रिणींनो। तर बघू शकता किती सुंदर आपला खिस इथे पडलेला आहे। तर बघू शकता एका भांड्यामध्ये आपल्याला ते जे काही खिसलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर 2 किलो साखर घ्यायची आहे मैत्रिणींनो। कारण ते 2 लिटर दूध आहे, त्यामुळे मी बरोबर 2 किलो साखर घेतलेली आहे। तुम्ही मापानेच घ्या मैत्रिणींनो, 2 लिटर दुधाला 2 किलो साखर पाहिजेच, तरच आपल्या वड्या सुंदर छान आणि व्यवस्थित होणार आहेत आणि टिकणार पण आहेत। अशा पद्धतीने जी मापं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने घ्या। आता एक पेला भरून आपल्याला आपलं जे नॉर्मल दूध असतं ते घ्यायचं आहे। म्हशीचं किंवा गाईचं कोणतंही घ्या, ते दूध आपल्याला एक पेला भरून घालून घ्यायचं आहे। तर आपली वडी खूप सुंदर छान आणि स्वादिष्ट होणार आहे। तर अशा पद्धतीने बघा मी भांड्यामध्ये आता ते सर्व पूर्णपणे खीस आणि साखर घालून घेतलेली आहे। आपल्याला वेलदोड्याची पावडर पण घालायची आहे मैत्रिणींनो। वेलदोड्यामध्ये खूप सुंदर असं चविष्ट आपल्या वड्या लागत आहेत। तर झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकसारखं हलवून घ्या। तर बघू शकता आता तो साखरेचा पाक पूर्णपणे झालेला आहे। आता तो घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवायचा आहे, तरच आपली जी वडी आहे, बर्फी आहे, ती टिकून राहणार आहे आणि सुंदर पण लागणार आहे। तर अशा पद्धतीने एकसारखं हलवायचं आहे। जवळजवळ आपल्याला एक अर्धा तास 25 ते 30 मिनिटं तर आपल्याला हे हलवत राहायचं आहे, घट्ट होईपर्यंत हलवायचं आहे मैत्रिणींनो। या चिकाच्या वड्या ज्या आहेत त्या खरवस वड्या त्या खूप सुंदर लागतात। गावाकडे अशा पद्धतीनेच करतात, माझी आजी अशा पद्धतीनेच करत होती। मला माहिती होतं ती सर्व रेसिपी, म्हणून मी अशा पद्धतीनेच करते। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा खरवस वड्या नक्की तयार करून बघा, ह्या स्वादिष्ट चविष्ट आणि खूप सुंदर लागतात। तर बघू शकता मैत्रिणींनो, येथे 25 ते 30 मिनिटं होऊन गेलेले आहेत। आता आपल्या खरवस वड्याला घट्टपणा येऊ लागलेला आहे। तर अशा पद्धतीने घट्ट होईपर्यंत ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला घट्ट दोन्ही मिश्रण होईपर्यंत ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आहे, तरच व्यवस्थित आपल्या वड्या होणार आहेत। तर मैत्रिणींनो, गडबड करून तुम्ही काढू नका, सतत हलवत राहावा। आपल्याला एक 30-35 मिनिटं तर हे ठेवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्या खूप सुंदर अशा वड्या बनणार आहेत। तर बघू शकता मैत्रिणींनो, आता इथे 35 मिनिटं होऊन गेलेले आहेत आणि आपलं जे मिश्रण आहे ते थोडंफार कलर पण चेंज होत आहे, घट्ट पण होत आहे। तुम्हाला सविस्तर कळावं म्हणून मी व्यवस्थित सांगितलेलं आहे।
व्हिडिओ स्पीडमध्ये मी नेलेलं नाही, कारण तुम्हाला जर ह्या वड्या बनवायच्या असतील तर तुम्हाला काही समजणार नाही. त्यामुळे स्टेप बाय स्टेप मी सर्व काही माहिती तुम्हाला सांगत आहे. कारण बऱ्याच ताई खेडेगावामध्ये राहतात, त्यांच्याकडेही गाई म्हशी सतत सतत त्यांच्याकडे सुद्धा चिकाचं दूध असतं. कारण गाई म्हशी वेल्यानंतर हे चिकाचं दूध सगळ्यांकडेच असतं. मग त्यावेळेस त्यांनासुद्धा ह्या वड्या बनवता यावेत, त्यासाठी हे आपल्याला मी पूर्णपणे तुम्हाला सर्व काही माहिती सांगितलेली आहे. तर आता काय करायचं आहे, पूर्णपणे मिश्रण तयार झाल्यानंतर आपल्याला आता ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर आता एक ताटली घ्यायची आहे आणि ताटलीच्या खाली मी तूप लावलेलं आहे आणि आता जे मिश्रण आहे ते फास्टमध्ये आपल्याला त्या ताटलीमध्ये घालून घ्यायचं आहे, की जेणेकरून ते मिश्रण परत घट्ट होतं मैत्रिणींनो. आकार वगैरे आपल्याला काहीच देता येत नाही. आपण रव्याचे लाडू कसे करतो त्या पद्धतीनेच हे सर्व काही मिश्रण झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व काही परातीमध्ये किंवा डिशमध्ये घालून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे वाटीच्या साहाय्याने किंवा झाऱ्याच्या साहाय्याने पसरून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे 30-35 मिनटं शिजवून आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे. बघू शकता वाटीच्या साहाय्याने मी सर्वकडे पसरून घेतलेलं आहे, कारण ते मिश्रण परत लगेच मैत्रिणींनो घट्ट होतं. त्यामुळे आपल्याला परातीत किंवा ताटामध्ये हे सर्व मिश्रण घालून पसरून घ्यायचं आहे, की जेणेकरून त्याच्या वड्यासुद्धा सुंदर आणि मस्त लागतील. तर आता पूर्णपणे एक 15 मिनटं ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता आता आपल्या वड्या किती सुंदर आणि छान निघत आहेत. आता वड्यांना आपल्या घट्टपणा आल्यामुळे आता ह्या वड्या टिकणार पण आहेत आणि खायला पण स्वादिष्ट लागणार आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला थोडा वेळ थांबून गार झाल्यानंतर वड्या पाडायच्या. तर बघू शकता किती सुंदर आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा तुमच्याकडे जर चिकाचं दूध असेल तर अशा पद्धतीने वड्या नक्की तयार करून ठेवा. महिना 2 महिने तर ह्या वड्यांना काहीच होत नाही, वास वगैरे काहीच येत नाहीत आणि या वड्या खूप सुंदर, छान आणि स्वादिष्ट लागतात. तर तुम्ही ह्या वड्या नक्की तयार करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.